तुका म्हणे माझे हेची सर्व 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 तुका म्हणे मुख आवडी रे माझी श्री मुख आवडी रे तुळसी हार कास पिता तुळसी हार कास पिता माझी श्री मुख आवडी
रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख
जागृति पुसे साजनी गवन बोली अंगनी निरखिता नयनी वृंदावनी देखिला मनी वेदोदयाचा मनी स्वप्न सांगे सुशक्ती असे ममता
जागृति खुशी साजनी जागृति खुशी साजनी कवण बोलिले अंगणी अंगणी कवण बोलिले अंगणी अंगणी कवण बोलिले अंगणी कवन बोलिले अंगणी अंगणी निरखिता नयनी नयनी निरखिता नयनी नयनी निरखिता हो नयनी नयनी निरखिता हो नयनी वृंदावने देखिला वृंदावने देखिला वृंदावने देखियला मनी वेधू दयाचा मनी वृंदावनी देखिएगा वृंदावनी देखिएगा वेणु वेद हो दयाचा दयाचा वेणु वेद हो दयाचा जागृति पुसे सजनी कवण बोलिले अंगणी निरखिता वो नयनी वृंदावने देखियला वृंदावने देखियला देखियला मनी वेधू दयाचा मनी वेधू दयाचा जागृति पुसे साजनी
श्रवण बोलिले अंगणी निरखितावो नयनी वृंदावनी देखिएला वृंदावनी देखिएला मणि वेदुवो तयाचा मणि वेदुवो मणि वेदुतयाचा पंढरीरायाचा पंढरीरायाचा मणि विधूतयाचा पंढरीरायाचा 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 मणि वेदुवोतयाचा पंढरीरायाचा 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 मणि वेधुवोतयाचा पंढरीरायाचा विठ्ठला पंढरीरायाचा सदनी पमरे सरे सदनी पमरे सरे मणि वेधुवो मणि वेधुवोतयाचा मणि वेधुवोतयाचा पंढरीराया वेधुतयाचा मणि वेधुवोतयाचा
मनी वेधू जागृती पुसे साजरी कवन बोलिले अंगणी निर्खिता वो नयने रंदावली देखीला मनी वेद होतयाचा पंढरी रायाचा स्वप्न सांगे सुशुक्ती असे ममता आणि चित्ती विठ्ठल होईल प्रचिती मग कर्जती धुरिये मनी वेद होतयाचा पंढरी रायाचा आवाज कमी मज बोलून या इसे केले मन होऊन मनी बोधले बाप रकुमादेवर विठ्ठले तिथे नेले मी माझे मनी वेदवतयाचा पंढरी रायाचा पांडुरंगा कृपा म्हणून दुसरे चरण संताचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञेची उद्धारात अवतारम कलांकां कथे ज्योतिकाम दिवक्रम कलानी शेवा दापणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तीं भजन ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू पावन झरू चिराचिरे जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण त्याचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तकरी पायावरी ह्या वारकरी संतांचा साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता किंबहुना कीर्तना करता निवडलेला विषय अभंग सर्वांच्या पाठातला परिचयाचा असो नसो कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांचा अभंग आमच्या सर्व वारकरी पूर्वासुरांनी या अभंगाला प्रकरण दिलं विरहिणी. पण हे विरहिणी प्रकरण जरी असेल तरी पण या प्रकरणाला मी थोडासा छेद देऊन बोलणार आहे की याला स्थितीपर असं म्हणावं. किंबहुना आलेल्या अनुभूतीला अनुवादित करण्यासाठी अधिकार संपन्न वाणीनं निर्माण झालेले शब्द पुष्प म्हणजे आजचा अभंग. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबांच्या वृत्तीचा, स्थितीचा आणि अवस्थेचा विचार केलेला आहे. मी निरंजनी आम्ही बांधलेले घर या अभंगावर बोलण्याचा विचार करत होतो, पण ह्या अभंगावर बोलावं असं का सुचलं काय माहिती. ह्या पवित्र भूमीमध्ये जेव्हा मी आगमन केलं तेव्हापासून एक विशेष प्रकारचे जे वाइब्स आहेत, स्पंदन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, ते आपोआप काहीतरी वेगळं सांगू शकतात. आणि एक साधक जो असतो, जो साधना करतो, त्याला आपोआप या भूमीचं महत्व कळेल. मी प्रथमदर्शनी बोलून जाईल की या भूमीमध्ये ज्या ज्या काही देवता आहेत त्यातली पुरातन देवता, प्राचीन देवता श्री कालभैरव यांचं हे ठिकाण आहे. आणि ह्या भगवान कालभैरवाच्या पवित्र प्रांगणामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्मा
माता रुक्मिणीच्या समवेत असताना हे पवित्र प्रांगण, या प्रांगणातून मी बोलण्याची आवश्यकता नाही, बोलण्यासाठी मला हे सर्व बुद्धी देणार. कायगा पामरे बोलावी उत्तरे परिते विश्वंभरे बोलविले. आवश्यकता नाही मी बोलावं असं. आज तोफेच्या तोंडी उभं राहून कीर्तन करायचं आहे, ह्या गोष्टीची जाणीव मला आहे. रात्री खूप मोठा प्रवास करून, म्हणजे 700 किलोमीटरचा प्रवास करून, 700 सव्वा 700, 2 ते 2.5 तासाची झोप घेऊन पुन्हा गाडी ड्राईव्ह करत इथपर्यंत आलो. पण इथे आल्याच्या नंतर ह्या भूमीमध्ये आता येताच सर्व रोग क्षीण सगळा नष्ट झाला. काय असेल ते मी या विषयावरती बोलणार आहे पुढे, पण अभंगाचा भाव आपण बघून घेऊया. जागृती नावाची एक सखी आहे, मैत्रीण आहे. तिची दुसरी मैत्रीण आहे, तिला साजणी असं म्हटलं जातं. एव्हाना आम्ही साजणी आतापर्यंत चित्रपटांच्या युगलगीतांमध्ये ऐकत आहोत. आवाज कमीच ठेवा. युगलगीतांमध्ये ऐकत आहोत, पण या साजणी शब्दाचा खरा अर्थ जर बघितला तर माऊली ज्ञानोबा रूपकातून साजणी उभी केलेली आहे. ती साजणी जी आहे, साजणीला ही विचारते जागृती नावाची मैत्रीण, अगं काहीतरी अंगणात आता हालचाल झाली, चावल लागून गेली माझ्या मनाला. असं भासलं की कुणीतरी आलं होतं, पण कोण आलं मला निरीक्षण नोंदवता येत नाही. म्हणून हे साजणी, हे सखी, हे मैत्रिणी सांग ना, अंगणात कोण होतं. लक्षणाच्या दृष्टिकोनातून, प्रमाणाच्या दृष्टिकोनातून वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ सांगतो, अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमान, अनुमान, शब्द आणि प्रत्यक्ष. अनुमानानं ज्याचं वर्णन करावं, याचं वर्णन पोथ्या पुराणांमध्ये आहे, तो वृंदावनातला कृष्ण असावा असं मला वाटतं. निष्ठा एवढी जबरदस्त आहे की मला अतीत नकोय, मला भूतकाळ नकोय. जाऊ दे, कृष्ण असेल तर जाऊ दे, मला पंढरीचा पांडुरंग परमात्मा हवाय. मनी वेधूवतायाचा पंढरी रायाचा, त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा मनाला वेध लागलेला आहे असं माऊली त्यावेळेस बोलतात. वृत्ती जी आहे, या वृत्तीच्या हालचाली नोंदवताना माऊली ज्ञानोबा मुखबिंदातून प्रकट झालेले जे शब्द आहेत, ते शब्द असं प्रकट करतात की स्वप्न सुषुप्ती नावाच्या मैत्रिणीशी गप्पा करतात. स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता आहे चित्ती, याच्याबद्दल प्रेम आहे. जर कृष्ण म्हणून जरी भजलं तरी विठ्ठल होईल प्रचिती, मग गरजती तुर्ये. दोघांनी बोलताना तिसऱ्यानं बोलू नये, पण तुर्यगा अवस्था आपोआप माणसाला ज्ञात करून देते की स्वप्न सुषुप्तीच्या पलीकडे जाणीव आल्याच्या नंतर कृष्णच श्री विठ्ठल आहे, श्री विठ्ठलच प्रभू रामचंद्र आहे. तेच मत्स्य कच्छ नृसिंह वराह नृसिंह परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध कल्की तेच आहे. हा जो भाव आहे, हा भाव तुर्यगेला गेल्याच्या नंतर मनामध्ये जी व्यापक भावना येते त्याला पंचदशी असं म्हणते. रूपम रूपम बभू असो प्रतिरूप इति श्रुती ही उपमा सूर्य तेत्यावी सूत्र यामा सूत्रकृत किंवा ब्रह्मसूत्र सांगतं अतएव चोपमा सूर्य का दिवत. सूर्याच्या किरणासारखा तो व्याप्त आहे. घटघट बसे राम रमैया, त्याचं एक छोटस विभूरूप आहे. म्हणून त्या व्यापक ब्रह्मत्वाची व्याख्या करत असताना सांगतात की तोच तो आहे आणि हाच तो आहे. चला ठीक आहे, हरकत नाही. त्या तुर्यगेनं बोलायला नको होतं, पण ही तुर्यगा जी अवस्था आहे आपोआप उन्मनीला साथ देते. मज बोलो नये ऐसे केले मन उन्मनी बोधले. माझ्या मनाला उन्मनीनं बोधलं आणि आपोआप माझ्या शब्द मुखा